नमस्कार मित्रांनो, कोकणी कलेची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपण जाणार आहोत सफाळे या ठिकाणी आणि तुम्हाला छान अशी मंदिर पर्यटन स्थळं दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज निघालो आहोत विरार ते सफाळे रोरो GT मार्गे जाणार आहोत. तर आता सकाळचे वाजलेत बरोबर 7:30 वाजलेत आणि मस्त असे छान असं होऊन कोवळं आणि लोकांचं वॉकिंग सेशन चालू आहे बघा मॉर्निंगलाच. आणि आम्ही पण मस्त असं 3 बाईक घेऊन चाललो आहोत. आम्ही 6 जण, आमचे मित्र आणि आम्ही सगळेच. खूप मजा येते रायडिंग करायला सकाळी असं. आणि आता विरार ते सफाळे म्हटल्यावर 15 मिनिटाचंच डिस्टन्स आहे. पण रोरो पिरी झाल्यापासून ना खूप अशी छान अशी टूर करता येते. कारण हायवेवरून जाताना खूप वेळ लागायचा पहिला. ट्रेननं म्हटलं तर ट्रेननं पुन्हा पुढे जायला आपली प्रायव्हेट गाडी असेल तर ठीक आहे. तर आपण विरार वेस्टवरून जर आलात गाडी घेऊन तर सरळ तुम्ही मागे अग्रवालपासून येऊ शकता. आणि इथून हा राईट मारायचं आहे बघा. एक लेफ्टला जातो आणि एक राईट मारायचं सरळ आणि पुढे यायचं. मस्त असा रस्ता आहे, साफसुथरा. आणि आता नवीन अपग्रेड झालेला असल्यामुळे व्यवस्थित झालेला आहे रस्ता. आणि सकाळीच जर लवकरच निघालात तर 7:30ला एक आहे जेटीची फेरी, नंतर 8:30ला आहे. असं म्हणजे 1-1 तासाने फेरी आहेत तिकडे. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. कुठेही पालघरमध्ये असेल, सफाळेमध्ये असेल शॉर्टकट जायला. आणि हा रस्ता पण बघा मस्त स्लॅबचा असा मस्त सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे. आणि खूप मजा येते सकाळची इकडे फिरायला. आणि वॉकिंगला सुद्धा मस्त वाटते इकडून. तर सगळे मित्रमंडळ आले आहेत आमच्याबरोबर आता एका पाठोपाठ. आणि गाडी चालवताना सेफ एकदम व्यवस्थित चालवा, कारण लोक पण चालत असतात. आणि सेफ ड्रायव्हिंग करा, कुठलंही न व्यसन करता गाडी चालवा. आणि खूप ह्या निसर्गाचा आनंद घ्या. आणि ड्रायव्हिंग करणे म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. आणि हा फ्रेश असं मॉर्निंगची जी हवा असते ती फ्रेश असते. तर सकाळी आपण निघालो आहोत बघा इकडून आणि आता एंटर करत आहोत. आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत विरार ते सफाळे या भन्नाट आणि रोमांचक प्रवासाला. पण यावेळी खास रो फेरीने. रोजच्या रस्त्याने जाण्यापेक्षा हा प्रवास खूप वेगळा, खास आणि मजेशीर आहे. कारण इथे गाडी थेट फेरीवर चढवायची आणि समुद्राच्या लाटांवरून प्रवास करत निसर्गाचा आनंद घ्यायचा. प्रवासाची सुरुवात सकाळच्या ताज्या वातावरणात आपण विरारहून प्रवासाला सुरुवात करतो. शहराची धावपळ मागे टाकत हळूहळू पुढे निघतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, मोकळी हवा आणि सुंदर दृश्य मन प्रसन्न करतं. थोड्याच वेळात आपण फेरी पॉइंटवर पोहोचतो. तिथे मोठी रो फेरी पाहूनच उत्साह वाढतो. गाडी हळूहळू फेरीवर चढवताना एक वेगळाच अनुभव येतो. गाडी सुरक्षितपणे पार्क केल्यानंतर आपण डेकवर येतो आणि खरी मजा तिथून सुरू होते. समुद्रातून प्रवास करताना चेहऱ्यावर येणारा थंड वारा, लाटांचा आवाज, दूरवर दिसणाऱ्या बोटी आणि निळाशार पाण्याचं अप्रतिम सौंदर्य मन जिंकून घेतं. काही क्षणांसाठी सगळा ताणतणाव विसरून आपण निसर्गात हरवून जातो. फेरीवर उभं राहून फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे आणि त्या क्षणांचा आनंद घेणे ही वेगळीच मजा असते. प्रत्येक क्षण आठवणीत साठवून ठेवावा असा वाटतो.
अरे का बसायला आलास तू? जर तुम्ही डेकवरती असाल ना तर खूप असा मस्त असा नजारा बघायला मिळतो. हे बघा, हे ड्रायव्हिंग सीट आहे आणि इकडून ड्रायव्हिंग करतात आणि मस्त असं बघायला पण बरं वाटतं, शांत असं वातावरण. आणि जर ग्रुपमध्ये असाल तर खूपच मजा येते. ही बघा, आता GT आमच्या आता इथून सुटेल. आम्ही गाडी पार्क केलेली आहे इकडे आणि सगळे मित्रमंडळी आम्ही बसलेलो आहोत, 4 व्हीलर वगैरे सगळं. आणि सकाळच्या आल्यामुळे कसं गर्दी कमी होती इकडे, मस्त वाटतं. ही हिरवीगार कांदळवनं जी आहेत म्हणजे नैसर्गिक आहेत तीच आणि मस्त अशी वाटतात बघा बघायला पण. शिस्तबद्ध अशी वाहने लावली आहेत सगळ्यांनी. रिक्षा म्हणा, 4 व्हीलर असतील, बाईक असतील, मोठे टेम्पो पण असतात आणि खूप असे शिस्तबद्ध येतात आणि मस्त. आमच्या ते रोरो फेरी पुढच्या प्रवासाला चालू झाले बघा मित्रांनो. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर विरारला उतरावं लागेल. वेस्टला येऊन अग्रवाल रिक्षा स्टँड, किंवा तुम्हाला जर बाईक घेऊन यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट पण येऊ शकता. विरार फाट्यावरून तुम्ही असं येऊ शकता. मार्बळपाडा म्हणून आपला GTची फेरी आहे तिकडे, तर तिकडून तुम्ही प्रवास करू शकता. 1-1 तासाने GT असेल. आणि बघा, ही दुसरी फेरीची आपली बोट आहे समोर बघा, ती पार्क करून ठेवले. कारण जर जास्त गर्दी असेल तरच ती बोट असते. म्हणजे कसं, एक त्या साईडून येते तर एक या साईडून येते. अशी गर्दी असेल तर ती यूज करतात. आणि खूप छान अशी बोट आहे आणि साफसुथरी व्यवस्थित आणि मजा येते मित्रांनो. नक्कीच प्रवास करून बघा तुम्ही. आणि असं फिरणं कधीतरी बरं असतं आणि मजा येते. काहीतरी वेगळेपणा पण असला पाहिजे. हे बघा, लाईफ जॅकेट वगैरे सगळे ठेवले आहेत आणि लोक अशी मजा करताना आपले मित्रमंडळ असे बसले आहेत. आणि की राहुल आणि आपलं मंडळ सगळेच, सुयोग वगैरे, हा पण आपला यूट्यूबर आहे मित्र. आणि आमचे शशीभाऊ तिकडे बसले आहेत मुलग्याला घेऊन, समुद्राची सफर करतायत. मस्त वाटते, असं वाटते मस्त. मागून बघा कसं. आणि आपण आपल्या विरारला बाय बाय करत आहोत आणि सफाळीकडे जात आहोत. म्हणजे 15 मिनटं लागतात इथून इकडे यायला. छान आहे अशी. आणि बाजूलाच बुलेट ट्रेन जाणार आहे बघा, वेस्टवरून ईस्टला जाणार आहे. त्याचं पण काम चालू आहे आता थोडंच, आणि थोड्याच दिवसांनी पण ती पण आता दिसेल तुम्हाला इथूनच बाजूलाच. आता आपण पोचणार आहोत त्या डेस्टिनेशन. तर मित्रांनो, आपण आता GTला पोचलो आहोत आणि आपण आता बाईक घेऊन आपली तयारी करून आता निघत आहोत. सगळ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन बाहेर निघाले आहे. आणि इथे खाली इथं जरा सावकाश, कारण कसं थोडं ग्रिप आहे मस्त छान, पण सावकाश यायचं खाली, नंतर मागून आपटायला होतं. म्हणजे थोडा गॅप आहे त्याच्यामुळे सावकाश यायचं खाली. आणि बघा आता लोकांची जी बोटीमध्ये येणार आहे त्यांची लाईन बघा कशी आहे, मस्त शिस्तबद्ध असं ठेवलं आहे आणि साफ आहे, सूत्र आहे, मस्त आहे. चला तर आपण आता पुढे जात आहोत आणि बघूया. आपली मित्रमंडळी थोडी पुढे गेली आहेत, थांबतील पुढे. चला तर बघूया
सातपुरा मंदिर या ठिकाणी आपण जात आहोत आता. आणि जाऊया पुढे. हे बघा मस्त अशी साईडनं ना ही हिरवीगार जी झाडं आहेत ना तीच मस्त वाटतात आणि दोन्ही साईडचा रस्ता पण मस्त वाटतो आणि छान बनवला आहे इकडे पण. बघा मस्त वाटतं. निसर्गाचा आनंद घ्यावा तर असा. आपलं मित्रमंडळ थांबलं आहे तिकडे, ब्लॉगर. थोडा कॅमेरा सेट करून घेतला पुन्हा, कारण जरा थोडा हलत होता त्याच्यामुळे. आणि आता पुढे रस्त्याला निघालोच आम्ही आता. चला तर पुढे बघा मित्रांनो, रस्ता एकदम साफसुथरा आहे, पण पुढे गेल्यावर बघूया आपण कसा रस्ता दिसतोय तो. ऊन पण थोडंसं आता म्हणजे वाढतंय, कारण कसं झालं आम्ही 7:30ला पोचलो, पण ती बोट गेली आणि नंतर मग आम्हाला 8:30ची बोट भेटली. मग सॉरी 8:15ची बोट भेटली. मग 8:15च्या बोटीनं आम्ही पलीकडे आलो. त्याच्यामुळे आमचा 1 तास वेस्ट गेला. तर तसं न करता आपण 15 मिनटं अगोदर आलो ना तर व्यवस्थित आपल्याला प्लॅन करून जाता येतं. तर जर येत असाल तर नक्कीच. आम्ही आता पुढे आलो आणि आता पुढे थोडंसं आमचा रस्ता ना मॅप थोडा चुकीचं झाल्यामुळे ना आम्ही छोट्याशा रस्त्याला आलो आहोत. त्याच्यामुळे ना मॅप टाकताना व्यवस्थित मॅप टाकला पाहिजे आणि कच्च्या रस्त्याने आलो आहोत. आता पुढे छोटासा रस्ता सापडला आम्हाला, कारण रस्ता जो वेडे म्हणून गाव लागतं, तिथून लेप मारायचा. वेडे इथेच वडापावची गाडी आहे, म्हणजे तिथून लेप मारला की सरळ येता येतं. पण पुढे रस्त्याचं काम चालू असल्यामुळं राईट मारायचा होता, ते आम्ही लेप मारला. तिथे जरा गडबड झाली. आमचे 2 रायडर होते ते पुढे निघाले, त्याच्यामुळे त्यांच्या मागून आम्ही फॉलो करत निघालो. पण रस्ता चांगला आहे इथपर्यंत, म्हणजे जरी छोटा असला तरी चांगला आहे. आता पुढे बघूया. आणि दोन्ही साईडनं अशी मस्त अशी झाडं आहेत. लोकवस्ती इथंच दिसतच नाही. ॲक्च्युली मला वाटलं कुठल्या जंगलात आपण आलो आहोत आणि फसलो असं वाटलं होतं. पण पुढे आलो तर रस्ता बऱ्यापैकी म्हणजे आहे, पण आता पुढे खडी टाकली आहे, म्हणजे नुसती खडी आहे आणि थोडा डांबर टाकला आहे. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता हा आहे तिकडेच जाणारा, पण चुकीचा रस्ता सापडला, म्हणजे पक्का रस्ता नाही सापडला. थोडी गाडी सावकाश चालवतो आहे आम्ही, कारण कसं मधला जो गॅप आहे ना त्याच्यावरूनच आम्ही एकामागून एक चाललो आहे. दोन्ही साईडला खडी असल्यामुळे स्लिप होण्याची शक्यता. आणि पुढे बघा आता इथून तर कच्चा रस्ता आहे, पण माती असल्यामुळे ना ग्रीप पकडते आणि मस्त आहे. पण जर मॅप टाकलात ना तर व्यवस्थित मॅप टाका. थोडा हा पुन्हा पैशाला चांगला. आणि दोन्ही साईडला मिठागर आहे बघा, जिथे मीठ बनवलं जातं ते असं मिठागर, पूर्ण मिठागर आहे या राईट साईडनं. मित्रांनो पण मजा येते खूप. एन्जॉय करा राईडमध्ये कधी पण आणि फिरायला जा मित्रांनो. हा बघा रस्ता म्हणजे पुढे जायपर्यंत, गावात जायपर्यंत ना असाच आहे. आणि दोन्ही साईडनं हिरवी अशी झाडं मस्त. असं वाटलं की आपण गावाकडे चालू आहोत, आणि गावच आहे म्हणा, पण असंच असतं आपल्या कोकणात पण. म्हणजे छान तसं वातावरण. पण एवढं ऊन वाढलं आहे, पाणी पिया तुम्ही मित्रांनो जास्त जेव्हा राईड करत असाल तेव्हा. आणि ते मधून ना थोडंसं हाईट आहे म्हणजे त्या रस्त्याला, त्याच्यामुळे आपण एक लेफ्ट तरी पकडायचा ना राईट तरी पकडायचा, कारण कसे जे चाकं गेले असतात त्यांच्या मागून गेलं तर ना गाडी ग्रीप पकडते आणि व्यवस्थित जाते आणि आपण सेफ राईड करू शकतो. हा मस्त असा बघा छोटासा ब्रिज आला आहे आणि ते राईटला पाणी अडवून ठेवलं आहे थोडंसं. खरं कसं होतं, मी हेल्मेटला नाही कॅमेरा लावला नव्हता, मी गाडीला पुढे लावला होता, त्याच्यामुळे ना राईट साईड लेफ्ट साईड करताना थोडंसं मुश्किल होत होतं. तर पण बऱ्यापैकी व्ह्यू भेटला आहे आम्हाला. चला आता आपल्याला इकडून लेप मारायचं आहे असं मला वाटतं. हो, तर आपण लेप मारूया. आणि हा रस्ता बघा मित्रांनो, एकदम खतरनाक रस्ता आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. एवढी खडी मोठी आहे, बाप रे बाप. बघा म्हणजे आमचा मॅपनं कुठे घेऊन गेले आम्हाला ते बघा. मॅप टाकताना व्यवस्थित मॅप टाकायचा, कारण थोडी आम्ही स्टडी केली होती रस्त्याची, पण थोडं आम्ही फेल गेलो त्याच्यामध्ये. आमची शशी बघा रायडर ट्रिपली घेऊन चालले, ट्रिपल सीट. तर पुढून एक मित्र येतो, आता पुढे वांदी आहेत, तरी हळूहळू जातो आहे मी. शशीने पुन्हा राईड मारला, मी लिफ्टनेच चालू, कारण आपली टायर मोठे असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. आणि गेलो आम्ही त्यांना पुढे घेऊन. चालवताना थोडं स्पीड थोडं कमी ठेवायची या रस्त्याला.
कारण कसं गाडी. आणि ही बघा, आम्हाला पुढे आल्यावरती ना मस्त असं बैलगाडी दिसली. ती तुम्हाला कधी कोकणात दिसली असेल आणि होत्या पहिल्या अशा गाड्या. रेती ओतून ते आता पुन्हा निघाले आणि त्याच्या पुढून पण रस्ता चांगला आहे, सिमेंटचा रस्ता आहे मित्रांनो. अशी बैलगाडी पूर्वीच्या काळामध्ये माल वाहण्यासाठी किंवा गिरणीवरती घेऊन जाण्यासाठी असं प्रत्येक गोष्टीसाठी ही बैलगाडी वापरायची त्यावेळेला. आता ही लोक रेती आणण्यासाठी किंवा अवजड जी वाहनं म्हणजे अवजड जी कामं असतात ती त्यासाठी वापर करतात. आता काही पहिल्यासारखं राहिलेलं नाही. छोटे छोटे टेम्पो किंवा असं आहेत आता. आणि हे गावामध्ये तर लोकली अशा गाड्यांचा वापर होतो. तर बघा किती छान आहेत बघा ती गुरं, बिचारी त्या उन्हात तापले आहेत. आणि त्याचा जो मालक आहे तो पण किती सेवा करत असेल त्या गुरांची. तर खूप अशी मेहनत करून आपला सेवक यांच्याकडून कामं करून घेत असतो आणि त्या गुरांची पण सेवा करत असतो. चांगली अशी निगा राखून त्यांच्याकडून अशी कामं करून घेतात मस्त. आणि बघायला पण छान वाटते अशी बैलगाडी. म्हणजे आता क्वचित दिसते, मुंबईत पण अशी दिसायला भेटत नाही. मुंबईत तर म्हणजे सोडाच. आणि कारण त्यावेळेला ते तिलाचे डबे वगैरे असे घेऊन फिरायचे रिकामी घेण्यासाठी आणि माल वाहतूक करण्यासाठी पण वापरायचे. आता आपल्या कोकणात पण असं म्हणजे क्वचित दिसलं तर नाहीच बैलगाडी. ती आपल्याला दिसली, खूप छान मस्त वाटलं. तर आता रस्त्याला पुढे जाऊया. किती छान रस्ता आहे बघा, स्लॅबचा रस्ता आहे आणि मस्त. चला मित्रांनो पुढे जाऊया आणि पुढे आपल्याला एकदम पुढे भेटेल तुम्हाला मी. तोपर्यंत मित्रांनो हा रोडची एन्जॉय करा.
तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत वाढवण गावामध्ये. तर वाढवण गावामध्ये आतमध्ये आलो बघा, मस्त अशी लोक वस्ती आहे. खूप छान रस्ते पण छान आहेत. लोक अशी सकाळीच पाणी भरताना दिसत आहेत. काही लोक कामाला बाहेर निघाले आणि मस्त. आणि आपल्याला आता समोर बोर्ड दिसलेलं आहे आशापुरा देवीचं, आणि आपण आधी तिथून राईट मारणार आहोत. आणि राईट मारून पुढे मस्त असा छान रस्ता स्लॅबचा आहे बघा. इकडे पण मस्त रस्ता केलेला आहे. गावात आपण घुसतो ना तेव्हा स्पीड थोडं लिमिट ठेवायचं, कारण कधी कोण पुढे येईल काही कळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात ते त्याच्यासाठी आपण सावधगिरीनं गेलेलं बरं असतं. आणि आपल्याबरोबर माझं गावाला राहुल आहे. आणि हा बघा रस्ता, तो जो समुद्रामधून बनवला आहे स्लॅबचा रस्ता, मस्त असा छान असा रस्ता बनवला आहे. बहुतेक पावसाळ्यातनं पाणी कट्टुवट असेल. कारण राईट साईडला बघा पूर्ण असा समुद्र आहे आणि दोन्ही साईडला समुद्र आहे. आणि मस्त अशी कांदळवनं पण आहेत बघा, अशी हिरवीगार. आपला कॅमेरा थोडासा सेट करतो राईट साईडला, कारण तो जो व्ह्यू आहे समुद्राचा तो त्याच्यामध्ये कॅप्चर करता येईल. मस्त वाटते बघा. चला, सेट झालेला आहे कॅमेरा. आपण आता पुढे जाऊया आणि दाखवतो तुम्हाला आपली आशापुरा देवीचं मंदिर. जाऊया आपण तिकडे. आपल्या मित्रमंडळी पुढे गेलेले आहेत आणि पुढील प्रवासासाठी मस्त असा रस्ता आहे बघा. दोन्ही साईडनं पाणीच पाणी. आता ही भरतीमुळे थोडं वरती येऊ शकतं, थोडी भरती कमी असल्यामुळे थोडं खाली. आणि समोर असं टोक दिसतंय देवीच्या मंदिराचं. रस्ता खूप छान आहे आणि अशा असते ना आपण फिरत असतो तर मस्त मजा वाटते. आणि जोपर्यंत आपण पोचत नाही देवीच्या दरबारात तोपर्यंत रस्ता हा येताना पटकन संपतो आणि जाताना थोडा संपत नाही. आपण घरी जात असतो त्याच्यामुळे. चला, तर आपण जवळजवळ आलो आहोत. आणि बघा पाणी किती छान आहे समुद्राचं, आणि मंदिर पण छानच आहे. आपण आता बघूया कसं दिसतंय ते. लांबून तर मस्त नजारा दिसतो, एक नंबर. आणि आपले मित्रमंडळी बघा पुढेच लावतात पार्किंगला. चला पुढे. ओके. आणि हे बघा दरवाजा, सुस्वागतम. चला, आता आपण आता आलो आहोत देवीच्या दरबारात. आणि आपण आता लेपला थोडा जाऊया, सावळीला पार्किंग करूया, जाऊया पुढे. त्याला व्यवस्थित लावा रे पार्किंग. तर आपण आलो इथपर्यंत आणि माझी गाडी आता पार्क करतो आणि पुढे मित्रांनो गाडी पार्क केली. आता हा बघा परिसर कसा आहे. मस्त मस्त शेड वगैरे टाकले आणि हिरवागार. त्या कांदळवनामुळे ना आणखी शोभा आहे त्या मंदिराला. आपण गेटपर्यंत जाऊया. आता गेटच्या इकडून एंट्री करूया आणि पुढे बघूया आशापुरा देवस्थान. हे आहे एडवन गाव. एडवन गाव, मी चुकून सॉरी बोललो, वाढवण गाव, पण हे आहे एडवन गाव. एडवन गावामधली ही आशापुरी देवस्थान ट्रस्ट. सहर्ष स्वागत करत आहोत असं म्हणत आहेत. आणि हे बघा यांच्या सौजन्याने असं मंदिर बनवलेलं आहे बघा, छान. आणि असा गेट व्यवस्था आहे इकडे चप्पल वगैरे काढण्याची. आणि हा समुद्र बघा, एकदम टोक येतं ह्या साईडला. छान असा गेट आहे बघा. एडवन असं या गावाचं नाव आहे. चला, तर आपण आता पुढे जाऊया. एंट्री करूया मित्रांनो. पण हा नजाराच बघून ना मन प्रसन्न होतं, कारण असे नजारे थोडेच क्वचित मिळतात आपल्याला बघायला. चला पुढे आपण जाऊया. आणि आपल्याला छोटंसं असं स्टार्टिंगला जसं मंदिर दिसतंय बघा,
दर्शन घेऊया देवाचं. आणि घोडा येतो आणि घोड्याचं दर्शन आम्ही घेतलं आहे देवाचं. आणि आता आपण पुढे जाऊया. अशी छान अशी दुकान आहेत बघा लेफ्ट साईडनं, मस्त प्रसाद वगैरे सगळं, ओटी बिटी सगळं मिळतं. तर आपण पायऱ्यानं आता वरती जाऊया. आणि उजव्या साईडला एक मंदिर आहे बघा, आणि लेफ्ट साईडला पण मस्त अशी जागा आहे, मस्त शेड वगैरे टाकली आहे. आणि कधी आलात तर असं म्हणजे मंदिर आहे नाही तर खूप छान असं मंदिर आहे, बघायला खूप आवडेल. आणि हे आहे आपल्या एक मंदिर छान असं. या मंदिरातून आपण आता वरती जाऊया मेन मंदिराकडे. आशापुरी देवीच्या मंदिरात वरती गाभाऱ्यात जायचं आपल्याला. तुम्हाला गाभारा पण दाखवीन मी आतमध्ये. आणि ज्याने आशापुरी मातेला ज्याने जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे त्यांची नावं लिहिलेली आहेत खाली पाठीवरती. आणि आपण आता स्टेप चढत वरती जाऊया. लेफ्ट साईडला बघा, वा 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 वा, काय मस्त असा नजारा आहे. आणि सुंदर असं दिखणं असं निसर्ग आहे. आणि जर आलात ना तुम्ही तर इथंच बसून राहाल तुम्ही, असं वाटतं. इथे बघा लाईट हाऊस पण आहे वरती, ॲटोमॅटिक जो चालतो तो लाईट हाऊस आहे इकडे. कारण बोटी येत असतात, मच्छीमारी असतात इकडून, कारण पालघरपासून खूप जवळ आहे इकडे. गुजरातपासून पण हा समुद्र इकडून जवळ आहे असल्यामुळे जी तटबंदी असते, जसं आपण म्हणतो 2-3 कॉलम असे उभे केलेत त्या साईडला. त्याला वरती जाऊया आपण आता. प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे ज्याची मदत केली आहे त्यांचे असे नावाचे पाट्या लावलेले आहेत. आणि आपण आता आलो आहोत वरती, एकदम गाभाऱ्याजवळ आलो आहोत. गाभारा बघा कसा मस्त छान असा दिसतोय. आपण जाणार आहोत गाभाऱ्यामध्ये, पण आधी प्रथमतः आपण गेटची वरची बाजू बघू. मुख्य गर्भगृहाचा नवीन दरवाजा, आशापुरी देवी स्थान मंदिर एडवण. हा परिसर बघा, पूर्ण असा मोठा असा दगड, आणि त्या दगडाच्या मध्ये असे गुफेमध्ये हे मंदिर आहे आतमध्ये. चला तर आपण बघूया, एंट्री करायचा प्रयत्न करूया आपण आता खाली. कारण काही लोक गेले होते त्याच्यामुळे आपण म्हटलं त्यांच्या मागून जाऊया. एंट्री करूया, दर्शन घेऊन पुढे जाऊया. आणि हा गुहेचा मार्ग. खूप छान. उतरताना सावकाश, सगळ्या गोष्टींचं भान राखून शांततेत आपण खाली जातोय आणि कुणाला डिस्टर्ब न होता. आशापुरी देवीची मूर्ती इथे खाली आहे, तर आपण जाऊया. आणि खाली जाऊन आपल्या लेफ्ट साईडला एक देवी आहे, त्यांचं दर्शन घेऊया आपण, कारण त्यांच्याच बहिणी आहेत त्या सगळ्या. ही आहे एकविरा आईची मूर्ती, खूप छान. आता मस्तक होऊन आपण पुढे जाऊया. आणि गुफा बघा कशी आहे खाली, तुम्ही बसूनच इकडे जाऊ शकता. ही आहे आशापुरा देवी. आणि आपण जे काका आहेत त्यांना विचारूया याबद्दल. किती वर्ष झाले तरी या मंदिराला? फार पुरातन काळापासून मंदिर आहे. पुरातन काळ ना? ओके. जागृत आहे. ओके. आई माता आशीर्वाद. काका गाव कोणता पडतो? एडवण गाव, सफाळेमध्ये. आणि आईची जत्रा वगैरे कधी असते काय? आता चैत्र पौर्णिमेमध्ये ना? होऊन गेली ना. हो. किती दिवसाची असते तरी? एकच दिवस. ओके.
तर मस्त काकाने माहिती सांगितली आणि आम्ही आता निघालो पुढे. तर पुढे आहे आपली हा तिथून बाहेर निघायचं आहे. ही बघा गुफा कशी टच आहे आणि देवी आणि जीवदानी आईची ही मूर्ती आहे. आईला नमस्कार करून आता आपण पुढे जात आहोत. आणि ही गुफा बघा कशी आहे आणि आपले मित्रमंडळी मागून येत आहेत कारण उडतात येत नाही कारण कशी हाईट थोडी कमी आहे तर बसूनच आपल्याला निघावं लागतं. तर आपण पुढे जाऊया, बघूया कुठे बाहेर निघते ती. तुम्ही पण कधी आलात तर या गुफेमधून नक्कीच या देवीचं दर्शन घेऊन हळूहळू बाहेर पडा. कुठल्याही गोष्टीला हात लावू नका, दर्शन घ्या. आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुढे जाण्याचा मार्ग शोधत आहोत. आणि मित्रांनो खाली वाकून या कारण वरती लाईटची कनेक्शन वगैरे सगळं असतं. सेफली बाहेर निघा. आणि हे जागृत देवस्थान आहे. चला सावकाश बाहेर येतोय मी आता. वाकून यावं लागतं आणि बसून यावं लागतं. बसून आलात तरच इझी आहे. तिकडून पण एक दरवाजा होता तिकडे मागे बघा, तिकडे दरवाजा होता तो बंद आहे सध्या. आता मी बाहेर आलो आहे आणि थोडं सावकाश बाहेर या, नाही तर वरती आपटू शकता तुम्ही. आणि वरती आल्यानंतर आपले मंडळी बघा कशी येतात दर्शन घेऊन देवीचं. आणि या मोठ्या दगडांमध्ये असं बाहेरनंतर एवढं ऊन लागतं ना, आतमध्ये शांत असं थंड वाटत. राहुल आला बघा मागून, अजून मागून येतोय हे अनिकेत. तर अनिकेत येतोय. खूप छान आहे असं मंदिर आणि जर आलात तर नक्की या. हा 21 किलोमीटर विरारवरून. कमीत कमी तुम्हाला 1-1.25 तास लागू शकतो यायला इथे. आपला मित्र आला आहे शिवयोग. सगळ्यांनी व्यवस्थित दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघालो बाहेरचा एरिया जो कसा आहे तो बघायला. आणि हा व्ह्यू बघा कसा मस्त आहे. ज्या वेळेला तुम्ही याल इथे खूप अशी हिस्ट्री आहे इथली. इंग्रजांनी जेव्हा खूप छान आहेत. किनारा बघा, समुद्राच्या लाटा व्यवस्थित त्या दगडांवरती आपडताना दिसतात. आणि आज समोर एकदम बघा बोटी दिसतील तुम्हाला. आणि उजव्या साईडला असं खडक आहे. ते खडकाच्या पुढे असे उंच असे खांब उभे केलेत म्हणजे यासाठी की बोटी इकडे येऊ नयेत म्हणून त्यासाठी. आणि आम्ही निघालो पुढे. हे बघा ह्या साईडला मस्त असा पावसाळ्यात पाणी थोडं वरतीपर्यंत येतं, इथपर्यंत येतं. आता आपण निघालो आहोत मागच्या साईडून वरती. आणि वरती गेल्यावरती तुम्हाला काही कुंड दिसतील. पण एक छोटंसं मंदिर आहे आणि जो बाहेरचा नजारा आहे ना एकदम खतरनाक नजारा आहे. आणि शिड्या चढून आपण वरती आलो. तुम्ही गुगलवरती सर्च करून बघू शकता. माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे बघा ते छोटंसं मंदिर छान मस्त आहे. आणि हा असा वरती आल्यावरती असा निसर्ग दिसतो तुम्हाला समुद्राचा. काही लोक पर्यटन लोक येत असतात. पर्यटन ह्या ठिकाणी खूप छान आहे. आणि एवढं जवळ आहे ना विरारपासून, खूप छान जवळ आहे. किती लोक आहेत बघा. सकाळी एवढी लोक येतात. काही लोक शूटसाठी येतात, काही ब्लॉगर येतात आणि आपापले व्हिडिओ बनवत असतात. मित्रांनो हा एक फ्लॅग आहे वरती बघा असा उंचसा. आणि त्या साईडनं कळस दिसतो त्या मंदिराचा. आणि समोर आहे आपल्या
मंदिर आहे तिथं पण आपण जाणार आहोत. तुम्हाला नक्कीच या त्या मंदिराचा व्हिडिओ आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या साईडला पण समुद्र आहे बघा असा मस्त. इकडे पण गेलेलो तो आपण खालून टिपला होता व्हिडिओ, तिकडे जाणार तोच वरून कसं आपण तिकडे? टिपत आहोत. मस्त वातावरण एकदम शांत असल्यामुळे ना एकदम थंड असं वातावरण. आणि मित्रांनो आपण फायनली दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत बघा. गाडी वगैरे पार्क केली होती ऑलरेडी. आणि आपण आता या मंदिराकडे आलो आहोत. स्वयंभू शिव मंदिर आहे आणि किती छान असं सुंदर मंदिर आहे बघा. स्वयंभू शिव मंदिर येडवण. हे पण बाजूलाच आहे, म्हणजे 5-6 मिनटावर आहे. शांत सुंदर आणि सुरेख असं मंदिर आहे बघा. आम्ही आलो आतमध्ये आणि आता हे मंदिर बघा एकदम शांतिमय असं. लोकांची थोडीशी वर्दळ कमी आहे इकडे, कारण लोकांना अजून या मंदिराचं म्हणजे इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू माहिती पडतात. आणि हे खूप पुरातन कालीन म्हणजे मंदिर आहे. आणि ते मंदिर बनले तेव्हाच हे पण मंदिर बनले. आणि आलो आपण आतमध्ये. मस्त असं मंदिर बघा. 73मध्ये बनवलं, 1973. खूप वर्ष झाले ते 1973 पासून. आपल्या उजव्या साईडला होमहवन चालू आहे, पूजा अर्चा चालू आहे. आणि आपण आता गाभारीकडे जात आहोत. आणि आमचे ज्या आपण मंदिरामध्ये जातो तिथे आपल्याला कुठे ना कुठे असे स्टार्टिंगलाच आपल्याला हे गायमुख आहे. आणि हे आपले गणपती महाराज, गणपती बाप्पा मोरया आपण करून उजव्या साईडला आपले बजरंगबली हनुमंतजी आपल्याला सापडले आहेत. आणि त्यांना आपण नमन करून पुढे जात आहोत आपण आपल्या या पिंडीकडे. आपले दर्शन घेतलं आपण आणि एंट्री केलेलं आहे. आणि हे बघा शिवलिंग जे तुम्हाला बघायला मिळेल या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर. खूप छान अशी मूर्ती आहे समोर. तिकडं आपण जाणार आहोत आता. आला तर शांततेत आपले दर्शन घ्यायचे आहे. अशा पुरातन काळी ह्या आपल्या मूर्त्या आहेत तिकडे. हे पण जागृत देवस्थान आहे. आतमध्ये आलो आणि लेफ्ट साईडलाच पण एक छान अशी मूर्ती आहे, त्याचं आपण आता दर्शन घेऊया. बघा मूर्तीवर कुठलाही कलर किंवा गंध टाकू नये असं लिहिलं आहे तिथे. तर आपण त्याचं भान ठेवून आपल्या देवाचं दर्शन घेऊन पुढे जातोय आपल्या मेन कृष्ण गोविंद हर मुरारी म्हणजे कृष्णाचं ही मूर्ती आहे. आणि आपण दर्शन घेऊया जवळून. चला पुढे जाऊया. जवळून दर्शन घेतलं आपण. बघा किती छान आहे. इकडे पण एक छानशी अशी मूर्ती आहे. सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आपण आता पुन्हा एकदा पुढे जातो. आणि आपले काका आहेत तिकडे, तर त्या काकांकडून आपण जिचे पुजारी असतात किंवा ग्रामस्थ असतात गावचे, त्यांच्याकडून आपण ह्या थोडीशी माहिती घेऊया. आणि बघा मूर्ती शिवलिंगाची आणि छान अशी मूर्ती आहे. बोलताना थोड्या काही चुका होऊ शकतात मित्रांनो, तर सांभाळून घ्या. खूप छान आहे मूर्ती. जर तुम्ही आलात तर नक्कीच या मंदिराचं दर्शन घेऊ शकता. जवळच आहे ती 2 ठिकाणं. तर आपण बाहेर जातो आणि या मंदिराचा पूर्ण असा गाभारा बाहेरून फिरून बघितला मी. आणि खूप छान मस्त प्रसन्न वाटतं. आणि ते काका सगळ्यांनाच माहिती देत आहेत. खूप छान अशी काका माहिती देत आहेत. तर आपण आता जाणार आहोत त्यांच्याकडे. हा पूर्ण परिसर फिरून झाल्यानंतर आपण
आपण गाभाऱ्याकडे जातोय, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार त्या साईडला पूर्ण असं हा मंदिराच्या बाजूचा पूर्ण असा परिसर साफसुथरा, गाडीची पार्किंग व्यवस्था. आणि आपल्याला काका थोडीशी माहिती सांगतील, त्यांच्याकडे जाऊया आपण. हा पूर्ण असा मंदिराचा आतमधला परिसर. सेम याच्यामध्ये आहे. फौजी दोन त्यातून स्थापना आहे मंदिराची. बरोबर आहे ना. मग पहिली स्थापना इथे झालेली आहे. स्थापना ती झालेली आहे, कारण कसं ओके. ही पूर्ण पिंड जमिनीतून आलेला आहे. हा बरोबर ही पिंड म्हणून स्वयंभू दिलं नाव दिलेलं आहे. बरोबर. आणि 1.5 वर्ष झाली ना. बरोबर. नवीन बनवला. ही नवीन आहे. हे नंतर मंदिर बनवलं गेलं. नाही, मंदिर एकच आहे. ओके. फक्त पिंड बदलली. बरोबर. स्वयंभूर बदलला असा. बरोबर. म्हणजे जसं जुनं झालं का आपण नवीन करू म्हणतो तसं. बरोबर बरोबर बरोबर. असं आहे. म्हणजे 1973 पासून हे मंदिर आहे. हा, त्याच्या पुढे असेल. 70च्या पुढे असेल. बरोबर. कारण स्थापना आहे ती, म्हणजे पूजा आपलं म्हणजे पाया पडल्या याचं स्थापना आहे मंदिराची. बरोबर. म्हणजे 23 पासून हेच बरोबर. दर्शनाला बरोबर. तो दिवस तो आजचा तो. आणि हा देऊळ कसा मच्छीमाराने बांधला आहे. बरोबर. कोळी लोक आम्ही बघ. बरोबर. कोळी लोक. हा, म्हणजे कसं सगळ्या आपल्या गावाने मिळून. तेव्हा पहिले आमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या बरोबर. एवढे होते. 55 हा. तेव्हा तो 1-2 मासे निवडायचा. एक दिवस तो असा गावकरी सर्व जमून ठरवायचा. त्यामध्ये किती मासले हो, ती मासली देवाला द्यायची. त्याचे पैसे देवाला द्यायचे. बरोबर. किती पण 10,000 सुटो, 15,000 सुटो, 20,000 सुटो, असा करून देऊळ बांधला जातो. नाही बरोबर. खूप छान आहे. पण मस्त मच्छीमार बनवलं. कमिटी आहे बघ. आणि मच्छीमार कमिटी आहे. हो. मग नाही, खूप मेहनत आहे त्यांची. मेहनत. आणि एवढ्या बोटी या नायच्या ते खाडीला जातो काढला. बरोबर. रेती आणायला. बरोबर. ती रेती काढायला सर्व लहान पोर, आपण लहान पोर आपण असा करून तो रेती इथे वाहून ती काढली बायकांनी, सर्व आता गावातल्या बायका. बरोबर. असा करून देऊळ बांधलाय तो. सर्व कमिटी यांचीच आहे. मच्छीमार लोक आणि कोळी लोकांनी कोळी लोक एवढ्या मेहनतीनं चांगलं मंदिर असं उभं केलं आहे. बरोबर. थँक्यू काका, चांगली माहिती दिलात. धन्यवाद. जरी जाऊन तर मित्रांनो, आपण आता हे मोठं मंदिर बघितलं. त्याची पहिलं जे मंदिर होतं 1966ला बघा, आणि नंतर त्याची ही पुनरावृत्ती, म्हणजे आपण म्हणतो की नंतर आपण जसं प्रगत होत गेलो तसं मोठं मंदिर आपण इकडे बाजूला बघू शकता. अशा प्रकारे आम्ही अशी जवळजवळ 2 ठिकाणं आम्ही पाहिली. आणि आता ब्लॉगचा आपण शेवट करणार आहोत. तर हे असं स्वयंभू शिवमंदिर. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.